माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागताचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर चला मग काय आहे आजचा विषय. आरोग्य विभागात मेगा भरती येणार आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. शासनाने 5223 नवीन पदाची निर्मिती मंजूर केली असून या पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात अधिकृत शासन GR प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची ही मोठी संधी ठरणार आहे. 5223 नवीन पदाची मंजुरी. राज्यातील सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालय मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी 5223 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. भरतीचा उद्देश काय तर अनेक सरकारी आरोग्य संस्थांमध्ये कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दूर करून ग्रामीण आणि शहरी भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या भरतीचा उद्देश आहे. कोणकोणत्या पदाचा समावेश आहे यामध्ये? या मेगा भरतीमध्ये विविध वर्गातील पदाचा समावेश असणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, तांत्रिक व अतांत्रिक प्रशासकीय पदे यांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया कशी होणार? लवकरच अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीमध्ये जाहीर केल्या जातील. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण झालेले आरोग्य क्षेत्रातील पदवीधर, पदवीधारक आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी या भरतीची अनेक दिवसापासून वाट पाहत होते. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. तर थोडक्यात काय तर सार्वजनिक आरोग्य विभागात 5223 नवीन पदाची भरती आहे. अधिकृत शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला आहे. लवकरच भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असेल. वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर पदांचा समावेश आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष अधिकृत जाहिरातीत जाहीर केले जातील. या भरतीमुळे राज्यातील आरोग्य सेवा मजबूत होण्यास आणि हजारो युवकांना रोजगार संधी मिळणार आहे. तर धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढेच.